नवरा परफेक्ट नसला तरी चालेल, पण असा समजून घेणारा, साथ देणारा असला ना, तर आयुष्य खूप सोपं वाटायला लागतं. मी असं का म्हणते हे तुम्हाला सांगतेच. ॲक्चुअली ना माझे पिरियड्स सुरू होते आणि मला भयंकर बॉडी पेन होत होतं. मला काहीच करायची इच्छा नव्हती आणि प्रकाश पण आज घरी होता. तो बोलला, की "तू आज काहीच करू नको, आराम कर बिंदास. मी तुझ्यासाठी ना खिचडी बनवतो." आणि खरं सांगते त्याच्या हातची खिचडी म्हणजे ना खरंच सुख आहे बरं का. याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. एक पातेलं ठेवलं त्यांनी, त्याच्यामध्ये तेल टाकलं, जिरे टाकले, कांदा, कढीपत्ता, थोडेसे शेंगदाणे ॲड केले, त्यानंतर बटाटा पण ॲड केला आणि अर्धा कापून घेतलेला टोमॅटो पण ॲड केला होता. त्यानंतर आपल्या घरामध्ये जे काही बेसिकचे मसाले असतील ते त्याच्यामध्ये त्याने ॲड केले आणि बिर्याणी मसाला पण ॲड केला. ते छान असं परतून घेतलं एक 5 मिनिटं. त्यानंतर ना तांदूळ धुवून भिजत ठेवले होते एक 15 मिनिटं. ते त्याच्यामध्ये ॲड केले. आता तुमच्या आवडीनुसार कोणतंही तांदूळ तुम्ही घेऊ शकता. मी ते बासमती तुकडा घेतलं होतं कारण त्याची खिचडी खूप सुंदर लागते खायला. त्यानंतर ना मुगाची डाळ पण भिजत ठेवली होती एक 10 मिनिटं. ती ॲड केली. त्याच्यानंतर कोथिंबीर होती ती ॲड केली. एक 15 मिनिटं छान असं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर ना पाणी त्याच्यामध्ये टाकलं. आता पाण्याचं प्रमाण ना तुमच्या गरजेनुसार टाका, कारण तांदूळ किती घेतले किती नाही ह्या प्रमाणानुसार. ॲक्च्युली ते प्रकाशने थोडंसं जास्त टाकलं होतं कारण खिचडी त्याला पातळ खायला जरा जास्त आवडते त्यामुळे. आणि रेसिपी कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि एकदा नक्की ट्राय करा ही रेसिपी. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.